नमस्कार, मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर स्टिच इंडियामध्ये आपण शिकत आहोत कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे, मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत। तर आपण 32 पासून ते 48 साइज पर्यंत मापे पाहणार आहोत। तर आज आपण 42 साइजचं माप पाहणार आहोत। तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा तुम्ही अजून आमचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही पाठीमागचे सर्व व्हिडिओ पहा। यामध्ये तुम्हाला मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचे आहे, बॉडी मेजरमेंट प्रमाणे व ब्लाउजच्या मापावरून ब्लाउज कसा स्टिच करायचा आहे, कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत, सर्व काही शिकवलेलं आहे। 32 पासून आपण कटोरी ब्लाउज आहे ती पाहिलेली आहे। तर आज आपण 42 साइजचे ब्लाउज जे आहे ते कटिंग पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण पाहणार आहोत ते 42 साइजचे ब्लाउज पाहणार आहोत। त्यासाठी मापे अशा पद्धतीने दिलेले आहेत, पाहू शकता। छाती जी आहे ती 42 इंच आहे, कमर घेर जो आहे तो 40 इंच आहे, शोल्डर आहे ती पूर्ण शोल्डर 16 इंच आहे, समोरचा गळा जो आहे तो 6.5 इंच आहे, पाठीमागचा गळा जो आहे तो 10 इंच आहे। ब्लाउजची उंची म्हणजे पूर्ण ब्लाउजची उंची 15 इंच दिलेली आहे। कटोरा जो आहे तो 6.5 इंच आहे, शोल्डर ते अपेक्स 11 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे। तयार शोल्डर जी आहे ती 2.5 इंचाची आहे। टक्स जो घेणार आहोत म्हणजे कटोरीला टक्स जो असणार आहे तो 3 इंचाचा असणार आहे। अशा पद्धतीने ही मापे आहेत। तर ही मापे कशा पद्धतीने ब्लाउज वरती टाकायची असतात किंवा ह्या साइजचं ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं हे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपण नेहमी अशा पद्धतीने सरळ रेष आखून घेतो की ह्या मेजरमेंट जे आहे ती अगदी व्यवस्थित येण्यासाठी आपण अशा पद्धतीने इकडे व इकडे रेष आखून घेतो। माप जे आहे ते व्यवस्थित याच्या आतमध्ये पडावं यासाठी। तर पहा, शोल्डर जी आहे ती आता आपण सुरुवात करूया। शोल्डर जी आलेली आहे ती 15 आहे, पण आपल्याला जो समोरचा गळा बनवायचा आहे तो आपल्याला 6.5 इंच आहे। तर शोल्डर मधून आपल्याला इथे 2.5 इंच वजा करायचा आहे। तर 15 मधून 2.5 इंच वजा केल्यावर पहा इथे 15 इंच आहे, वजा 2.5 इंच करायचा आहे म्हणजेच 1, 2 व अर्धा इंच, म्हणजेच उरलेला जो आहे हा शोल्डर वजा करून आलेला भाग आहे। तर आपण 12.5 इंच आपल्याली आलेली तयार शोल्डर आहे। तर ह्याचा निम्मा घ्यायचा आहे, 12.5चा निम्मा आपल्याला जो आहे तो 6.25 भेटेल। तर 6.25 जितकं 6.25 आलेला आहे त्याचा निम्मा घ्यायचा आहे। पूर्ण शोल्डर मधून 3 इंच वजा करून माप टाकायचं आहे। तर 6.25 आलेला आहे त्याचा आपण निम्मा अशा पद्धतीने केलेला आहे। जो निम्मा भाग आलेला आहे तो हा जो काटकोन दिसत आहे इथून टाकायचा आहे। तर इथून आपण 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे। त्यानंतर आपण छातीचा 6वा भाग टाकणार आहोत। तर छातीचा 6वा भाग आपला जो आहे तो छाती म्हणजे 42 भागिले 6 करायचा आहे। कशा पद्धतीने 6वा भाग काढायचा आहे तर 42 छाती आहे तर 42 भागिले 6 करायचा आहे। तर आपल्याला 7 इंच येईल, प्लस त्यामध्ये 0.50 म्हणजे अर्धा इंच ऍड करायचा आहे, म्हणजे 7.5 इंच आपल्याला मुंडा येईल। अशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत। तर इथून आपण 7.5 इंच घेणार आहोत। आता इथे जितकं माप आलेलं आहे 6.25 इंच, इथे सुद्धा 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे व हा काटकोन आखून घ्यायचा आहे। आता ह्या काटकोनापासून आपल्याला इथून समोरच्या भागासाठी 0.5 इंच, पाठीमागच्या भागासाठी 1 इंच घेतो। तर समोरचा भाग मी कटिंग करत आहे तर इथे 0.5 इंच घेतलेला आहे। इथून आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे। आता पहा इथे थोडस 0.5 इंच बाहेर आलेला आहे व इथून अर्धा इंच खाली घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला समोरचा आकार आहे। तर आता इथून उंची घ्यायची आहे, ब्लाउजची उंची जी आलेली आहे ती 15 आहे। 15 प्लस समोरच्या भागाला 1.5 इंच वाढवायचा आहे, म्हणजे 16.5 इंच घ्यायचं। पाठीमागच्या भागाला आपण 1 इंच वाढवतो, समोरच्या भागाला आपण 1.5 इंच वाढवतो।
इथून सरळ रेष आखायची आहे। आता इथे आपला कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच येईल। इथे आपला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच। तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता शिलाई मार्जिन किंवा 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर मी इथे नेहमी 1.5 इंच घेते, तर मी 1.5 इंच प्रमाण टाकते। तुम्हाला जर जास्त हवी असेल मार्जिन तर तुम्ही इथे 2 इंच घेऊ शकता। तर छाती आलेली आहे 42, 42चा चौथा भाग आला 10.5 इंच। तर 10.5 इंच प्लस पाव इंच आपल्याला लुजिंग द्यावं लागेल। म्हणजेच ह्या ज्या बारीक रेषा दिसत आहेत त्या 3 रेषा इथे पाव इंच लुजिंग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता कमरेचा भाग कसं टाकायचा आहे, तर कमरेचा चौथा भाग, कंबर जी आलेली आहे ती 40 इंच आहे, तर 40चा चौथा भाग 10 इंच आलेला आहे इथे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। हा भाग इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे। इथून हा भाग इथे जोडायचा आहे। आता कमर घेर गळ्याची रुंदी टाकायची आहे। तर गळ्याची रुंदी टाकत असताना शोल्डर तुमची किती तयार आहे ती आधी बघायची। तर शोल्डर आपली 2.5 इंच तयार आहे प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे, म्हणजे तिथे 3.5 इंच पॉइंट करून घ्यायचा। त्यानंतर उरलेली जी आहे ती गळा रुंदी, आता इथे गळा रुंदी पडलेली आहे 2.25 इंच। आता समोरचा गळा जो आहे तो 6 आहे, 6.5 आहे, तर इथे 6.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व हा चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे। तुम्ही जर अजून आमचे पाठीमागचे व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ सर्व पहा, म्हणजे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती कळेल। मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत याचं सुद्धा तुम्हाला नॉलेज नसेल तर मिळेल। भरपूर महिलांचे ज्यावेळेला आम्ही क्लासेस झूम मीटिंग वरती रिप्लाय घेतले त्यावेळेला इतक्या महिला खुश झालेल्या आहेत की त्यांना अगदी इतके दिवस त्या 10-10 15-15 वर्ष शिकत असून त्यांना ब्लाऊज जमत नव्हतं, पण आमच्या क्लासमुळे त्यांना सर्व ब्लाऊज अगदी परफेक्ट जमत आहेत। तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट शिकण्यासाठी आमचे जे व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचं जे कोर्स चालू आहे तो तुम्ही जॉईन करू शकता व पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून पाहू शकता। तर आपण असे 32 साईज पासून तयार केलेले आहेत। 32 पासून आज आपण 42 इंचाला आलेलो आहोत। तर 42 इंचाचा हा आपला कटोरीचा भाग चालू आहे। तर तुम्ही सुद्धा अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा। ग्रुपमध्ये जॉईन झालात की आमचा ज्यावेळेला व्हिडिओ पडल्या तुम्हाला लगेच लिंक येते व आमचा व्हिडिओ पडलेला आहे हे तुम्हाला नोटिफिकेशन समजतं। त्यासाठी अजून खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला शुक्रवारी आपला जो असतो सोमवार ते गुरुवारपर्यंत आपले व्हिडिओ पडत असतात। शुक्रवारी आपण फेस टू फेस झूम मीटिंग वरती तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आलेले आहे त्याचे सोल्युशन दिलं जातं। अशा पद्धतीने आपला क्लास जो आहे तो चालू आहे। तर अजून महिला जर यामध्ये जॉईन झाल्या नसतील तर नक्कीच तुम्ही जॉईन व्हा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथून गोल आकार घ्यायचा आहे। आता गोल आकार घेत असताना भरपूर महिलांना समजत नाही की गोल आकार नेमका किती घ्यायचा आहे। तर पहा, इथून तिरका 1 इंच घ्यायचा आहे व इथून अशा पद्धतीने गोल आकार घ्यायचा आहे। आता शोल्डर टू अपेक्स माप टाकायचं आहे। तर शोल्डर टू अपेक्स म्हणजे ह्या शोल्डर पासून आपला जो छातीचा मिडल पॉइंट आहे ते माप। तर आता 11 इंच आलेला आहे, 11 प्लस इथे अर्धा म्हणजे 11.5 वरती पॉइंट करायचा आहे व अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, जे 8 इंच आलेला आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे। तर इथे 4 इंच येईल, तर इथून आपण 4 इंचावरती पॉइंट करायचा आहे। हा जो पॉइंट आलेला आहे तो आपला मिडल पॉइंट आहे। आता पहा, इथून जी क्रॉस पट्टी असते क्रॉस पट्टीसाठी इथे 3.5 इंच घ्यायचं आहे, इथे 2.5 इंचला पॉइंट करायचा आहे। इथून सरळ रेष आखायची आहे, त्यानंतर इथून तिरकी रेष असते। तर हा आकार अशा पद्धतीने आपण द्यायचा आहे। आता कटोरी जी तयार आलेली आहे आपली, ती कटोरी जी आहे ती 6.5 इंचाची आहे। जितकी तयार आहे ते माप टाकायचं आहे। तर ह्या रेषेपासून मी इथे 6.5 इंचावरती पॉइंट करते। त्यानंतर इथून ही रेष जी दिसत आहे इथून 2.5 इंचावरती पॉइंट करायचं आहे
व इथून 1.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. तुम्ही 1.5 इंचावरतीही करू शकता किंवा जर पॉइंट आकार व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही 1 इंचावरती सुद्धा करू शकता. पण फक्त एकच यामध्ये अट आहे की गोलाकार आकार यायला हवा. तर पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने जो आहे तो आकार पॉइंट करायचा आहे. तर आपला इथे आकार जो आलेला आहे तो 1 इंचावरती बरोबर आलेला आहे. आता हा आकार अशा पद्धतीने गोल द्यायचा आहे. आता ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली. ही आपली शेवटची लाईन तयार झाली. इथून आपलं आत अंतर पडलेलं आहे. इथून आपण जे आहे ते माप सर्व ह्या रेषेपासून टाकलेली आहेत. गळा जो तयार झाला तो 6.5 इंचाचा. आता हे आपण कटोरीचं माप टाकलं, पण हे कटोरीचं माप बेसिक झालं. बेसिक म्हणजे काय, तर ज्यांना इथपर्यंत शिकवलेलं आहे पण याच्या पुढचं शिकवलं नाही. कारण जी क्रीज येते, जे आपल्याला पुढे चुनी येते, ती चुनी कशा पद्धतीने घालवायची आहे, शोल्डर कशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंगला बसतो, हे काही शिकवलेलं नाही. तर आपण काय करायचं आहे, जितका आपला टक्स आहे त्या टक्सचा निम्मा म्हणजेच काय, तर आपण 42 छातीसाठी 3 इंचाचा टक्स घेणार आहोत. कटोरी जो हा टक्स असतो तो 3 इंचाचा घेणार आहोत. अंतर इथून 3 असतं, उंचीला 2.5 इंच असतो. तर 3 इंचाचा निम्मा भाग घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने निम्मा अशी फोल्ड करायचा व इथून इथे पॉइंट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा ह्या निम्म्याचा निम्मा म्हणजे अशा पद्धतीने पॉइंट करायचा व इथे पुन्हा एक पॉइंट करायचा. म्हणजे टोटल आपलं इथे 2.25 इंच बरोबर माप येईल. आता हा जो पॉइंट केलेला आहे ह्या पॉइंटला आपण हा पॉइंट जोडून घ्यायचा. त्यानंतर इथून पुन्हा 1/2 इंच पॉइंट करून 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. 1.5 इंच म्हणजे छातीचा टक्सचा निम्मा व ही रेष इथे मारायची आहे. आता पहा, हे अंतर मोजायचं आहे. आता हे अंतर 6.5 इंच आहे. इथे सुद्धा बरोबर 6.5 इंचावरती पॉइंट करायचं आहे. आता हे अंतर हा इथेच अशा पद्धतीने बोट ठेवायचा. हे अंतर 6.5 आहे. इथे सुद्धा 6.5 वरती पॉइंट करायचा. म्हणजेच आपलं हे अंतर रेषा ज्या आहेत त्या समान करून घेतल्या. आता हा आकार इथे जोडायचा आहे. अशा पद्धतीने जिथे वाढ करून आलेला आहे तिथे हा आकार असा जोडायचा आहे. आता हे आपलं जी झाली ती टक्स मायनस करायचा आहे. म्हणजे जी तुमची चुनी येते ही चुनी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा टक्स मायनस केलेला आहे. तर हे आपलं कटिंग जे आहे ते करेक्ट तयार झालेलं आहे. आता हे कटिंग कशा पद्धतीने करायचं, कटोरा कशा पद्धतीने वाढवायचा, पाठीमागचा भाग कसा काढायचा हे पाहणार आहोत. तर पहिल्यांदा इथून सुरुवात करते कटिंग करण्यासाठी. गळा जो आहे तो गळा कट करते. आता ही रेष आपण व्यवस्थित आपल्याला माप मिळण्यासाठी मारलेली ह्या रेष जी आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून सरळ कट करायचं आहे. आता इथून पहा थोडंसं अंतर देऊन अशा पद्धतीने कट करायचं आहे आपल्याला. आता क्रॉस पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे. आता इथून सुद्धा हा पॉइंट काढायचा आहे. आता ही रेष ह्या रेषेवरती ठेवायची आहे व अशा पद्धतीने ठेवायची आहे. थोडासा आकार हा कटोऱ्याचा जो कटोरी आहे तो अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. क्रॉस झालेला आहे तो व्यवस्थित थोडासा करून घ्यायचा.
हा मुंड्याचा आकार अगदी करेक्ट आलेला आहे. आता हे कट करायचं आहे. आता पहा अगदी बरोबर आपला हा आकार आलेला आहे. हा सुद्धा टक्स अशाच पद्धतीने येणार आहे. त्यामुळे काय होतं की जी क्रीज आहे ती आपली मायनस झालेली आहे. समोरचा आकार नेहमी कमी असतो, पाठीमागचा भाग जो आहे तो वाढलेला असतो. हा सुद्धा आकार आपण फक्त कटोरा जो आहे तो वाढवून घ्यायचा आहे व आपला ब्लाउज जो आहे तो म्हणजे कटोरी समोरचा भाग तयार होणार आहे. तर आपल्याला जर इतकं मोठं जर हा पार्ट नको असेल तर इथे आपण अशा पद्धतीने मध्य करायचं आहे व इथे सुद्धा एक टक्स घ्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने म्हणजे हा पार्ट आपला आपोआप कमी होतो. तर हा वाढवायचा कशा पद्धतीने ते दाखवते. अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे आणि हे सुद्धा तुम्हाला नको असेल तर तुम्ही डायरेक्ट इथून 1 इंचावरती पॉइंट करा. इथून तुमचं ब्लाउजचं अंतर किती आहे चेक करा व हा आकार फक्त इथून अशा पद्धतीने दिलात तरी सुद्धा तुमचं माप जे आहे ते अगदी परफेक्ट येतं. हे अशा पद्धतीने 1 इंच कमी करायचं आहे. आता इथून आपण आखून घ्यायचं आहे. जितका कटोरा जसा दिसत आहे त्या पद्धतीने आखून घ्यायचा आहे. इथून अशा पद्धतीने. आता कटोरी वाढवायची कुठं असते तर पहा आपल्याला इकडे 1.5 इंच व इकडे 1.5 इंच वाढवावं लागेल कारण 3 इंचाचा टक्स आहे तर इथे मी 1.5 इंच वाढवते. ह्या साईडला सुद्धा 1.5 इंच वाढवते व याचा मध्य आता इथे अंतर 10 इंच आलेलं आहे. 10चा मध्य 5 इंच येईल. तर अशा फोल्ड करायचा आहे व इथे 5 इंचावरती एक मार्क करायचा आहे व इथून पुन्हा 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. म्हणजेच आपण इकडे इकडे व खाली 1.5 इंचने मार्क केलेला आहे. आता ही रेष आपण इथे जोडायची आहे. ही रेष इथे जोडायची आहे. ही रेष तिरकी जी आहे ती इथे जोडायची आहे व हा आकार अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे. आपला कटोरी जो आहे तो पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. आकार गळ्याचा असा येईल. तर हे माप जे आहे ते कटोरीचं बरोबर आलेलं आहे. आता हे सुद्धा एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे. आता पहा याचा बरोबर अशा पद्धतीने मध्य करायचा. हा जो सरळ भाग आहे तो अगदी एक लेवलने करून घ्या. आता इथून आपण 1.5 इंच घेतो म्हणजेच ज्यावेळेला उघडतो त्यावेळेला 3 इंचाचा टक्स होतो. उंचीला 2.5 इंच घ्यायचा आहे. तर इथे उंचीला 2.5 इंच. आता हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड केला म्हणजे आपला कटोरी जी आहे ती परफेक्ट तयार होते. पाहू शकता हा पार्ट व हा पार्ट अगदी व्यवस्थित पुरतो. कुठेही कमी जास्त होत नाही. अगदी व्यवस्थित अंतर जे आहे ते आलेलं आहे. ब्लाउज अगदी परफेक्ट तयार होतो. इथून पहा जे अंतर आहे ते 6.5 आहे. इथे 7.5 आलेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही स्टिच करता त्यावेळेला इथे अर्धा इंच कमी होतं.
इथे अर्धा इंच कमी होतो, म्हणजे 6.5 इंचाचा कटोरा अगदी बरोबर पुरतो. अशा पद्धतीने मापे टाका, म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल. अजून जर तुम्हाला माझी मेथड कळाली नसेल तर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील की कशा पद्धतीने ब्लाऊज जे आहे ते कट करायचं आहे किंवा मापे टाकायचे आहेत. तर आता आपण पाठीमागचा भाग पाहूया. आता पाठीमागचा भाग काढण्यासाठी पहिल्यांदा इथे व इथे रेष आखून घेतलेली आहे. उंची ब्लाऊजची जी आहे ती 15 आहे. 15 + 1 म्हणजे 16 इंचावरती ते मार्क करायचं आहे. समोरच्या साईडला आपण 1.5 इंच घेतलं होतं, इथे 16 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच 1 इंच वाढ घ्यायची आहे. आता इथे कमरेचं माप असेल. आता शोल्डर टाकायचे आहे, तर शोल्डर जी आहे ती 15 आहे, तर पाठीमागचा गळा 10.5 इंचाचा आहे, तर 15तून आपण 3 इंच वजा करणार आहोत. तर आपण इथे 1, 2 व 3 म्हणजेच 12 इंच आलेला आहे. 12चा निम्मा भाग म्हणजेच इथे आपण 6 इंचावरती तयार शोल्डर म्हणजेच वजा करून आलेली शोल्डर. त्यानंतर तयार शोल्डर 2.5 इंचाचे आहे, म्हणजेच प्लस आपण 1 इंच इथे 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे. मुंडा जो आहे तो छातीचा 6वा भाग, तर इथे छातीचा 6वा भाग 7 इंच येतो, प्लस अर्धा इंच 7.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे. आता ही रेष जी आहे ती आपली छातीचं माप पडणार आहे इथे. आता इथे जितकं अंतर आलेलं आहे 6 इंच, इथे सुद्धा 6 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे. ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. आता इथून तिरकं आपण 1 इंच त्याच्यावरती एक रेष अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाला पॉइंट करायचा आहे व हा आकार फ्रेंच कर्वच्या साहाय्याने अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता इथे फक्त अर्धा इंच खाली जायचं आहे. आता इथे छातीचं माप टाकायचं आहे, तर छाती जी आहे ती 10.5 इंच म्हणजेच 42 आहे, तर 10.5 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमर घेर जो आहे तो 40 कमर घेर आहे, तर त्याचा चौथा भाग 10 इंच येईल. त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन येईल. आता ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे, ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. आता पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे, तर इथे 10 इंच प्लस अर्धा 10.5 इंचावरती मार्क करायचा आहे. इथे गळा रुंदी 2.25 इंच आलेली आहे, इथे आपण 3.5 इंचापर्यंत घेऊ शकतो. पाठीमाग खालच्या साईडला रुंदी वाढवलात तरी चालेल. आता इथून आपण चौकोन गळा सुद्धा अशा पद्धतीने घेऊ शकतो. तुम्हाला गोल घ्यायचा असेल तर फक्त इथे पॉइंट करायचा आहे, अशा पद्धतीने गोल सुद्धा तयार होतो. आता हे आपलं पाठीचं माप जे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे हा भाग इथे येईल व हा भाग जो आहे तो इथे येईल. पाहायचं आहे, म्हणजे आपलं ज्यावेळेला शिलाई करतो त्यावेळेला अगदी व्यवस्थित पुरतो. अशा पद्धतीने चेक करून मगच आपण पार्ट कट करायचा आहे. आता बॅकचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. इथून ज्यावेळेला माप टाकतो त्यावेळेला ब्लाउज अगदी परफेक्ट अंगात बसतो.
आता गोल गळा इथून कट करायचा आहे. कटिंग आपलं समोरचं व पाठीमागचं 42 इंचाचं तयार झालेलं आहे. इथे 42 इंच साईजचे ब्लाउज आहे, तर आपण इथे 42 इंच असं मार्क टाकतो. जर पॅटर्न हवे असतील तर ते सुद्धा उपलब्ध होतील. ज्यांना पॅटर्न हवे आहेत त्यांनी मेसेज करू शकता. आता बाही जी आहे ती कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण पाठीमागचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. आता इथे पहा 12.5 इंच आलेला आहे. 12.5तून 1.5 इंच वजा करायचा आहे, म्हणजेच 11 इंच घ्यायचं आहे. जे काही पाठीमागचं मेजरमेंट आलेलं असेल त्यातून आपण 1.5 इंच वजा करायचं आहे. हा पेपर घ्यायचा आहे, अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्या फोल्डची घडी आपल्याला 11 इंच यायला हवी, कारण पाठीमागचा भाग 12.5 आला होता, त्यातून 1.5 इंच वजा करून आपल्याला 11 इंच घ्यायचं आहे. तर ही रुंदी जी आहे ती 11 इंच यायला हवी. तर इथे अगदी बरोबर 11 इंच आलेला आहे मार्क. आता इतका चौकोन मी काढून घेते. आता उंची पहा आहे. आता इथून भाई उतार जो आहे तो 4 इंच घ्यायचा आहे. इथून सरळ 1.5 इंचावरती पॉइंट करायचा. इथून 1 इंचावरती पॉइंट करायचा व ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. आता ह्या रेषेचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. आता इथे 9 आहे, तर 9चा मध्य 4.5 येईल. त्यानंतर ह्या 2 इंचा मध्य इथे व ह्या 2 इंचा मध्य इथे घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला आकार द्यायचा आहे, तर आकार देत असताना इथून अर्धा इंच खाली जायचं आहे व पुन्हा वरती अशा पद्धतीने. थोडक्यात मी अशा पद्धतीने दाखवते. वरून अर्धा इंच घेऊन पुन्हा इथून खाली अशा पद्धतीने द्यायचं आहे. नंतर आतला आकार जो आहे तो अशा पद्धतीने घेऊन पुन्हा इथे जोडायचा आहे. त्यानंतर भाईचा घेर जो असेल तो घ्यायचा आहे. भाईचा घेर इथे 7 इंच आहे, तर प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही रेष इथे जोडायची व ही रेष इथे जोडायची. तर आपलं भाईचं कटिंग सुद्धा तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊज कट करून तुम्ही इथे स्टिच करू शकता. अगदी परफेक्ट पद्धतीने माप मी शिकवलेला आहे. कुठेही कमी जास्त होणार नाही. अगदी तुम्ही मला मेसेज कराल इतकं सुंदर मी माप शिकवलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा व ब्लाऊज जे आहे ते शिवण्याचा प्रयत्न करा. आतला आकार अशा पद्धतीने कट करायचा आहे. पहा अगदी व्यवस्थित आपला जो भाईचा आकार आहे तो तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी 42 साईजचं माप जे आहे ते इथे कटिंग दाखवलेलं आहे. आता प्रत्येक व्हिडिओ आपण जो आहे तो स्टिच करून दाखवलेला आहे. स्टिच करण्याची पद्धत तशाच पद्धतीची आहे. तर इथे मी हा ब्लाऊज शिवून न दाखवता फक्त तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. तर आज आपण 42 इंचाचं माप कशा पद्धतीने टाकायचं आहे हे पाहिलेलं आहे. ज्या महिलांना अजून सुद्धा आमचे व्हिडिओ पाहिलेले नाहीत त्या महिलांना एक विनंती आहे की तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ जे पडलेले आहेत ते पहा. तुम्हाला सगळं समजेल, कशा पद्धतीने आपण मेजरमेंट करतो, काय करतो ते सर्व समजेल. आज जर तुम्ही डायरेक्ट आजचा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल समजण्यासाठी. पण पहिला, दुसरा व तिसरा भाग हे पहिल्यापासून ज्यावेळेला पाहाल त्यावेळेला
अगदी डिटेलमध्ये पूर्ण पॉइंट टू पॉइंट काय अपेक्स टू शोल्डर आहे, शोल्डर टू अपेक्स म्हणजे काय आहे, कोणाला किती साईज घ्यायची आहे, कसं पद्धतीने माप जे असतं ते टाकायचं आहे, का टाकायचं आहे, हे सुद्धा अगदी सविस्तरपणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर आज 42 साईजचं झालं, उद्या आपण 44 साईजचं माप पाहणार आहोत कटिंग. तर आपले क्लास लाईव्ह होते, पण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपण व्हिडिओ करून टाकत आहोत. तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.